केतकी संगमेश्वर पदयात्रेचे हुलसूर येथे भव्य स्वागत। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष लता हारकुडे यांनी या पदयात्रेत सहभाग घेतला। निलंगे परिवार तर्फे सर्वांना चहा नाश्ताची व्यवस्था करून स्वागत केले। औराद शहाजानी येथील शिवभक्त गेल्या 26 वर्षांपासून अखंडपणे औराद ते शिवक्षेत्र श्री केतकी संगमेश्वर अशी पायी पदयात्रा करीत आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 1 जानेवारी ते मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 या कालावधीत ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। या पदयात्रेचे हुलसूर येथे सोमनाथ निलंगे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष लता हारकुडे व रेखा काडादी यांच्या उपस्थितीत लातूर बिदर मुख्य रस्त्यांवरील श्री विश्वगुरु बसवेश्वर चौकात पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता औराद येथील श्री विरूपाक्षेश्वर मठातून पदयात्रेला प्रस्थान झाले। यात्रेचा पहिला मुक्काम इंचूर येथे होणार आहे। शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी इंचूर येथून भातंब्रा भालकी मार्गे मेळकुंदा येथे रात्रीचा दुसरा मुक्काम होणार आहे। शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी मेळकुंदा येथून प्रस्थान करून बिदर येथील भवानी मंदिरात मुक्काम करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी बिदर येथून निघून श्री रामलिंगेश्वर मंदिर नेलकल येथे मुक्काम होईल। सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी नेलकल ते मुंगी चौक सिद्धापूर मार्गे श्री केतकी संगमेश्वर येथील मंदिरात दीपोत्सव साजरा करून मुक्काम होईल। मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी शिवपाठ व महाप्रसादानंतर दुपारी औराद शहाजानीकडे परतीचा प्रवास होणार आहे। या पदयात्रेचे दिंडीप्रमुख शिवभक्त श्री शिवकुमार मंडगे व सौ सुजाता खंडाळे असून उपदिंडी प्रमुख म्हणून श्री शिवकुमार आगरे व सौ संगीता लकशेट्टे कार्यरत आहेत। संपर्क प्रमुख म्हणून श्री धुळप्पा भतमुर्गे हे जबाबदारी सांभाळत आहेत। या यात्रेत रघुनाथ मंगशेट्टे, त्र्यंबकप्पा राघव, अशोक वलांडे, करबसया मठपती, रामलिंग गस्तगार, ओमकार राघव, शिवप्रसाद मंगशेट्टे, रामलिंग खंडाळे, साधनाताई भतमुर्गे, गौरम्मा राघव, आशाताई राघव, उषाताई पाटील यांच्यासह असंख्य शिवभक्त या पायी पदयात्रेत सहभागी झाले आहेत। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। सत्यं वदु स्वर्गदशिडियो नित्यं वदु नरकदायडियो सत्यं वदु स्वर्गदशिडियो नित्यं वदु नरकदायडियो घन आत्मन